तुमच्या जोडीदाराबरोबर सतत भांडणं, कलह, वादविवाद सुरू आहेत. काय असेल बरं याचं कारण? तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर चुकीच्या पद्धतीने व्यक्त तर होत नाही आहात ना? तर चुकीच्या पद्धतीने व्यक्त होणं हे या मागचं कारण असू शकतं का, हे आपण आज एका उदाहरणाने बघूया. उदाहरण आहे एक नवविवाहित दाम्पत्याचं, ज्यांचं नाव आहे निलेश आणि नीलांबरी. नीलांबरी ही अतिशय शिस्तप्रिय आहे. त्याच्या विरुद्ध निलेश हा अतिशय अघळपघळ आहे. तर होतं काय की एकदा नीलांबरी रात्रीची घरी येते ऑफिसवरून आणि तिला दार उघडताच तिला सगळं अस्ताव्यस्त पडलेलं दिसतं. पूर्णपणे सगळा पसारा दिसतो. तर तिची डोक्यात तिडीक जाते. तरीही ती स्वतःला सावरते आणि फ्रेश होऊन येते आणि तिला स्वयंपाकाला लागायचे असते. निलेश, तिचा नवरा, वेगळ्याच मूडमध्ये असतो. तो त्याच्या बॉसच्या बद्दल, त्याच्या कंपनीबद्दल बरंच काय काही सांगत असतो नीलांबरीला. ते नीलांबरीपर्यंत पोचत नाही, कारण ती अतिशय थकलेली असते आणि तिला समोर पसारा बघून तिला फार कटकट होते आणि तिला असं वाटतं की कधी हा पसारा मी आवरते. बरं, फ्रेश होऊन आल्यावरती नीलांबरी तडक सगळं आवरायला लागते. निलेश पण तिला मदत करतो आणि दोघं जण स्वतःच्या विचारामध्ये असतात. निलेश हा तिला सतत बॉस आज काय झालं, आज ह्यानी असं केलं तसं केलं हे सगळं सांगत असतो आणि नीलांबरी एकही शब्द त्याच्याशी बोलत नाही, शांतपणे पसारा आवरत असते. निलेशही तिला मदत करत असतो. नंतर ती स्वयंपाकाला लागते. तिला असं वाटतं की कधी एकदा मी स्वयंपाक सुरू करते आणि कधी एकदा मी ते स्वयंपाक संपवून मी झोपून जाते. निलेश सतत त्याच्या बॉसच्या बद्दल, कंपनीबद्दल जे काही बडबड करत असतो त्याला असं वाटतं की नीलांबरी हे सगळं ऐकतीये, तो गृहीत धरतो. बरं, हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे का, असं तो सतत तिला विचारत असतो. नीलांबरी आपलं काहीतरी उत्तर देण्यासाठी हो 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 असंच मान डोलवत असते, पण तिचं त्याच्याकडे लक्षच नसतं. हे एकमेकांच्या बरोबर जो हा संवाद आहे तो कुठेतरी क्लिअर नाही आहे, पारदर्शक नाही आहे, तो कुठे साधलाच जात नाही आहे हे दिसतंय आपल्याला. बरं, आता ह्याच्यात होतं काय की बोलता बोलता निलेश असं म्हणतो की माझा बॉस अतिशय बेशिस्त आहे, त्याला काही समजतच नाही, त्याला वेळेचं भान नसतं वगैरे वगैरे वगैरे. तर हे ऐकून नीलांबरी बरोबर तेच बेशिस्त किंवा वेळेचं बंधन न पाळणारा हे ऐकते आणि बरोबर तेच उचलून ती त्याच्याशी बडबडायला लागते आणि ती म्हणते की तुझा बॉस बरोबर बोलतोय. आता हे ऐकल्यानंतर निलेश फार चिडतो आणि त्याला खूप राग येतो. तो म्हणतो कसं काय वगैरे. तर ती नीलांबरी त्याला मागचं सगळं जे काही त्याचं बेशिस्तपणा आहे किंवा त्याचं वेळेवरती आवरणं हे जे आहे ते सगळं त्याला सांगते आणि त्याचे पाढे म्हणून दाखवते आणि दोघांमध्ये खूप बाचाबाची आणि खूप भांडणं सुरू होतात आणि ते भांडणं एंडलेस होतात. आता इथे पुढे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की दोघांमध्ये याच्याबद्दल की स्वभावाच्या बद्दल की निलेशच्या बद्दल नीलांबरीच्या मनात आणि नीलांबरीच्या मनात दोघांच्या बद्दल जी काही तिडीक असते किंवा जे काही ग्रह असतात ते तसेच्या तसेच राहतात. ते कुठेही सोडवले जात नाही आहेत दोघांमध्ये. एक तर इगो प्रॉब्लेम्स आजच्या तरुण पिढीमध्ये खूप असल्यामुळे तो कुठेही सोडवला जात नाही आणि त्यामुळे तो ग्रह तसाच्या तसाच त्यांच्या डोक्यामध्ये राहतो आणि याच्यामुळे दोघांचे जो काही सुरुवातीचा जो काही लग्नाचा कालावधी आहे त्याच्यामध्ये जो बॉन्डिंग आहे ते कुठेही निर्माण होत नाही आणि ते कुठेतरी विखुरलं जातं. आता आपण बघूया की म्हणजे आपण बघितलं की ह्या एक्झाम्पलमध्ये ह्या उदाहरणामध्ये आपण बघितलं की एकमेकांशी खुलेपणाने व्यक्त होणं आणि कधी आणि केव्हा व्यक्त होणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण जे काही आपल्या पार्टनरला सांगतोय ते त्याच्या मनापर्यंत पोचतंय का हे महत्त्वाचं आहे. कशा पद्धतीने आणि कशा प्रकारे आपण सांगतोय, कुठची वेळ निवडतोय हे पण महत्त्वाचं आहे. आपला पार्टनर ते ॲक्सेप्ट करण्यासाठी तेव्हा तयार आहे का हे पण बघून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित अगदी योग्य पद्धतीने जर तुम्ही तुमचे विचार आपल्या जोडीदारापर्यंत मांडलेत तर नक्कीच ते त्याच्यापर्यंत होतील. तुम्ही योग्य पद्धतीने व्यक्त झालात तर नक्कीच होतील.
तुम्हाला काय वाटतं व्यक्त होण्याबद्दल? तुम्ही असे काही अनुभव घेतलेत का? हे नक्की शेअर करा. नमस्कार.